संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 11 भगवान शिवजींची शास्त्रशुद्ध पूजा। ऋषी म्हणाले, सुजी आपणास नमस्कार असो। आता आपण आम्हाला शिवपूजनाचा विधी सांगावा। सुजी म्हणाले, ब्रह्मदेवांनी शिवपूजन विधी नारदांना सांगितली। भगवान शंकराचे स्वरूप सनातन आहे। शुद्ध अंतःकरणाने त्यांची पूजा केली तर भक्तास सुख शांती समाधान लाभते। त्यांची सर्व मनोरथे पूर्ण होतात। शिवपूजनामुळे मोक्षही सुलभ होतो। पूजनासाठी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगलमय स्नान करावे, शिवनामाच्या स्तोत्राचा पाठ करावा, सर्व पवित्र शिवतीर्थांचे स्मरण करावे, पूजेची सर्व सामग्री जवळ घेऊन नंतर पूजेला बसावे। त्यामुळे पूजा करताना उठावे लागणार नाही। प्रारंभी गणपती, द्वारपाल व 8 दिक्पालांची पूजा करावी। चौरंगावर अथवा पाटावर पांढरे वस्त्र घालून त्यावर शिवजींची स्थापना करावी। त्यांच्या भोवती रांगोळी काढावी अथवा फुलाने ते स्थान सुशोभित करावे। प्रारंभी 3 वेळा आचमन करून प्राणायाम करावा। त्यानंतर भगवान शंकराचे ध्यान करावे। शिवजींना 5 मुखे आहेत, 10 हात आहे। त्यांची अंगकांती स्फटिका समान उज्ज्वल आहे। त्यांचे सर्वांग आभूषणांनी शोभून दिसत आहे आणि व्याघ्र चर्म परिधान केले आहे। अशा स्वरूपाचे ध्यान करावे। आपणही त्या स्वरूपाशी एकरूप व्हावे। सद्यो जातं प्रपद्यामी या मंत्राने परमेश्वर शिवजींचे आवाहन करावे। ओम वामदेवाय नमः या मंत्राने त्यांना आसनावर बसावे। ओम तत्पुरुषाय विद्महे या रुद्र गायत्रीने त्यांचे सानिध्य प्राप्त करावे। अधोरे भ्योत या मंत्राने तेथे निरोध करावा। मग ईशान्य सर्व विद्यानम या मंत्राने आराध्य देवाचे पूजन करावे। पाद्य व आचमनीय अर्पण करून अर्घ्य द्यावे। देवाला चंदन मिश्रित जलाने स्नान करावे। त्यानंतर शुद्ध जलाने स्नान घालावे। नंतर पंचामृताचा अभिषेक करावा। स्नान घालताना आणि अभिषेक करताना ओंकाराचा मोठ्याने उच्चार करावा। अक्षदा व्हाव्यात, गंध लावावे। दर्भ, आघाडा, कापूर, चमेली, गुलाब, चाफा, श्वेत कण्हेर, मोगरा इत्यादी विविध प्रकारची फुले वाहावीत। कलशामधील पाण्याची शिवलिंगावर सतत धार धरावी। त्यावेळी पवन यंत्र, रुद्र सूक्तातील मंत्र, नीलसूत्रातील मंत्र अथवा पंचाक्षर मंत्र म्हणावेत। त्यानंतर पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल आदी उपचार अर्पण करून यथाविधी पूजा करावी। त्यानंतर आरती करावी। आरती म्हणजे देवाला आर्त भावनेने मारलेली हाक होय। देवाला मनोभावे हात जोडावेत, त्यांची प्रार्थना करून फुले वाहावीत, स्वस्ती वाचन करावे, कल्याणकारी प्रार्थना म्हणाव्यात। त्यानंतर क्षमा प्रार्थना म्हणावी। जन्मोजन्मी माझ्याकडून निस्वार्थ सेवा करावी, भक्ती घडावी अशी प्रार्थना करावी। नमः शिवाय। ओम